तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये खडाजंगी। दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, तर हा विषय बैठकीत नको, भुजबळांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण, तर गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अर्थ खात्यावरून नाराजी, वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खात्यात देत नसल्यानं सुनेत्रा पवारांकडून खंत व्यक्त, सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना। माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके, भुजबळ आणि अनिल पाटील यांच्यावर, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता, जयंत पाटील यांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले होते संकेत। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एकहाती बहुमत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत, तर पुणे, परभणी, हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। भरत गोगावले यांच्या रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा, कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे यांना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार, तर निकटवर्तीय इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी मवियाची आज बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि अंबादास दानवे उपस्थित राहणार, जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत आज 2 महत्त्वाच्या बैठका, कांदा आणि सिंचन प्रश्नावर तोडगा निघणार, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीत, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील, 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा, निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी, आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार, भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार, मंत्री भुजबळांची माहिती। मान्सूनचं आगमन लांबणीवर, केरळमध्ये यंदा 1 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होणार, तर महाराष्ट्रात 8 ते 10 जून दरम्यान आगमनाचा अंदाज, पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट काय? मुंबईत उकाडा वाढला, तापमानाचा पारा 35 ते 37 अंशांवर, हवामान विभागाकडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी, वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा 40 अंशांपेक्षा जास्त जाणवत असून नागरिक हैराण। सिडको क्षेत्रात 28 मे पासून 10% पाणी कपात होणार, संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अधिक मासातील कमला एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं, मंदिराचा गाभारा, सोळखांबी आणि मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल। गुजरातचा 92 धावांनी पराभव करत बंगळुरूची फायनलमध्ये एंट्री, बंगळुरूच्या 255 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरात 162 धावांवरच गारद, रजत पाटीदारची 93 धावांची खेळी ठरली निर्णायक। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।